हा व्हिडिओ आहे संडेच्या दिवशीचा आणि घरामध्ये सगळीकडे तुम्हाला पसाराच दिसत असेल, जास्त तरी किचनमध्ये. कारण की आज ना पूर्ण फ्रीज स्वच्छ करून घेत होते ते आणि दुसऱ्या साईडला मी दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. आणि त्यांना सुट्टी असली की घरामधली काही ना काहीतरी कामं होतात आणि मला तेवढीच मदत होते, त्यामुळे मलाही बरं वाटतं आणि त्याची नेहमीच मला कामामध्ये मदत असते. सकाळचा चहा नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मग दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली. आणि आज मी दुपारच्या जेवणामध्ये थालीपीठ बनवत होते, कारण की थालीपीठ मी खूप दिवस झाला बनवलेलं नव्हतं आणि शेवटचं कधी बनवलं होतं हेही माझ्या लक्षात नाही आहे. आणि घरामध्ये सगळं सामान देखील होतं आणि खूप दिवस झाला खाल्लं देखील नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला आज दुपारच्या जेवणामध्ये थालीपीठ बनवू. आणि तसंही आपलं रोजचं तेच जेवण असतं, भाजी चपाती भात आमटी आणि भाजीचं रोजचं टेन्शन की आज भाजीला काय बनवायचं. भलेही फ्रीजमध्ये कितीही भाज्या पडल्या असल्या ना तरी असं होतं की काय बनवायचं भाजीला, असं होतंच. आणि त्यामुळे म्हटलं चला रोजपेक्षा आज काहीतरी वेगळं बनवू. त्यामुळे मी आज दुपारच्या जेवणामध्ये थालीपीठ बनवणार होते आणि ह्याला ना धपाटेसुद्धा म्हणतात. तर मी काय काय घेतले तेही तुम्हाला सांगते. अगदी झटपट होतं, जास्त काही वेळ लागत नाही, त्यामुळे मी खायच्या वेळेसच बनवायला घेतलेलं. आता ना दुपारच्या 1 वाजल्या होत्या. आधी बनवून ठेवलं असतं तर मग ते थंड झालं असतं आणि थंड इतकं पण काही चांगलं लागत नाही. गरम गरम खायलाच मस्त मजा येते किंवा छान लागतं, त्यामुळे म्हटलं खायच्या वेळेसच बनवू. त्यामुळे आता ना 1 वाजल्या होत्या आणि भूक लागली होती, त्यामुळे बनवायला घेतलं. सगळ्यात आधी ना मी ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ असे 4ही पीठं मिक्स करून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ आणि बारीक कट केलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर थोडी जास्त असली ना की छान लागतं, त्याच्यामुळे मी कोथिंबीर जास्त घातली. आणि मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ह्याची मिक्सरला बारीक पेस्ट केली होती, तीही त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली आणि पीठ छान मळून घेतलं आणि रुमाल भिजवून घेतला आणि त्याच्यावरती थालीपीठ असं थापून घेतलं आणि मस्त छान क्रिस्पी असं मी शेकून घेतलं, भाजून घेतलं थालीपीठला. आता तूप किंवा बटर लावलं तरीसुद्धा चाललं असतं, पण मग मी तेल लावूनच थालीपीठ छान असं क्रिस्पी भाजून घेतलं. आणि नंतर खायच्या वेळेस मात्र मी वरतून असं बटर लावून घेतलेलं. थंडगार दही आणि मस्त गरमागरम बटर लावलेलं थालीपीठ इतकं छान लागत होतं ना. दुपारचं आम्ही जेवण करून घेतलं आणि त्यानंतर बघा इथे इतका फ्रीज छान चमकवला होता ना त्यांनी, अगदी छान स्वच्छ करून ठेवला होता, अगदी नवीन आणल्यासारखाच वाटत होता. आणि फ्रीज स्वच्छ केल्यावर ना हे फक्त तात्पुरतंच राहतं, परत आहे तसंच होतं. असो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये. बाय.